नमस्कार, द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। मुंबईमधील चारबंगला, वर्सोवा, गोरेगाव, बीकेसी, दहिसर भागात काल सकाळीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे। रस्ते देखील पाण्याखाली गेल्यामुळे नागरिक व वाहन चालक यांना रस्त्यावरून जाताना अनेक संकटाला सामोरे जावे लागत आहे। हवामान खात्याने देखील वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता। जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे जवळील कुंडमाळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला। 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती, 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। नितेशने जरा जपूनच बोलावे, मी भेटल्यावर बोलेनच। आपण जरा बोलताना सगळ्याच गोष्टीचं भान ठेवूनच बोललं पाहिजे। सभेत बोलणं सोपं असतं, पण आपल्या बोलण्यामुळे नक्की कोणाचा फायदा होतोय याचं भान असलं पाहिजे। आपण महायुतीत आहो हे विसरून चालणार नाही, असे बोलत आमदार निलेश राणे आपल्याच भावाला म्हणजेच निलेश राणे ठणकावून सांगितले। बच्चू कडू यांना जिल्हा बँकेने मोठा धक्का दिला आहे। शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांसाठी मानधनवाढीसाठी उपोषण स्थगित केल्यानंतर जिल्हा बँकेने कोणतीही नोटीस न देता त्यांना अपात्र केल्याने बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत आरोपी असलेला वाल्मिक कराडची अजून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झालेली नाही। महबूब शेख यांना राष्ट्रवादीचा कानपिचक्या। बच्चू कडू हा निव्वळ संधीसाधू माणूस आहे। फायदा हवा होता तेव्हा निष्ठा सोडून गद्दारांसोबत होता आणि आता रस्त्यावर आला आहे, म्हणून हे आंदोलन किंवा उपोषण फक्त स्टंटबाजी आहे। बच्चू कडूने जनतेची सहानुभूती गमावली असे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी माजी आमदार बच्चू कडूवर टीका केली। ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।